मी आत्तापर्यंत सर्वसाधारणपणे आहे ना 700 ते 750 रोपं या एक महिना 2 महिन्यामध्ये तयार केली आहेत आणि आता बाकीची कुंड्यांमध्ये तयार झालेली आहेत। आता कुंड्यांमध्ये माझ्याकडे एवढी जागा नाही आहेत, बाकीची आता तयार होतील। तर मी ते जी रोपं वगैरे आणली होती ते मग पिशव्या पण घेऊन आणखीन थोडीशी तयार केली आहेत, याच्यामध्ये सुद्धा तयार केली आहेत या बेडमध्ये। आणि आता हे गोळे आहेत ना, ह्या गोळे म्हणजे काही नाही आहे, बिया घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या। आत्तापर्यंत मी आपूस आंबे किंवा आणखीन कुठले कुठले वेगवेगळे व्हरायटीचे आंबे त्याची रोपं म्हणजे गोळे तयार करून रोपंही केली आहेत आणि गोळे तयार केले आहेत। आता ही जे आहेत ना, ही फणस आणि जांभळं थोडी करवंद अशी आहेत। आणखीन याच्यामध्ये आता मी लावलेले आहेत। आणि आत्ता ॲक्च्युली मी दाखवायचं कारण काय माहिती आहे का, की तुळशीच्या बिया आहेत ह्याच्यामध्ये आणि या तुळशीच्या बिया सगळ्या मिक्स केल्यात। आता हे जे गोळे तयार झालेत ना, हे वेगवेगळ्या बियांचे पण आहेत आणि आता हे तुळशीचे पण आहेत। मी तुळशीचं करणार आहे। ह्या मातीमध्ये सगळे मिक्स केली ना बिया वगैरे की पाणी घालायचं आणि चिखल तयार करायचा। आणि चिखल मग माती आणखीन जरा कमी पडली तर माती घालायची आणि जरा गोळे तयार करून अशी ठेवायची वाळवायला। पाऊस नसेल त्यावेळेला ते करायचं। आणि नंतर मग मी आता बघू शकता तुम्ही इथं गोळा टाकलेला आहे, असे गोळे टाकत जायचं। हा एक गोळा दिसतोय, असे वेगवेगळे छोटे मोठे असे गोळे टाकत गेले। आता या गोळ्यांमुळे काय होतं माहिती आहे का, ह्या गोळ्यांच्या ठिकाणी ज्या काही बिया असतात त्या बिया रुजण्याची शक्यता दाट असते। आता इथं सुद्धा हा गोळा आहे, असे मी बरेच टाकत गेलो आहे। आता आमच्या सगळ्या कॉलनीभर मी टाकलेले आहेत, दरवर्षी हेच काम करतो। मग त्याच्यामधून बरीचशी रोपं तयार होतात आणि मग ती रोपं तयार झाली की मग आपण कुठेही लावू शकतो आपल्या इच्छित जागी वगैरे। आता तुम्हाला दिसेल हे झाड पण मी अगदी रायावळ्याचं झाड मोठ्या मुश्किलीनं, कारण लोक खूप कटिंग बिटिंग करतात आणि लोकांना ॲक्च्युली झाडं लावण्यात फार इंटरेस्ट नसतो, काही लोकांनाच असतो आणि बाकीची लोकं मग काय फक्त फळं घ्यायला असे आलेले असतात। आता इथं सुद्धा मी गोळे टाकलेले आहेत। आता इथं तुळशीचं रोप तुम्हाला दिसतंय, ही तुळशीचं रोप आणून मी विकत पण घेतो आणि तयार पण करतो, बरीच रोपं तयार केलेली आहेत। आता आणखीन थोडेसे गोळे तुम्हाला दिसतील या साईडला टाकलेत, पुढं टाकलेत मी। आणि अशा गोळ्यांमधून मग काय करायचं आपण की हे गोळे मग आपण एखाद्या पिशवीत किंवा आपण बरोबर जाऊन ते टाकू शकतो। आता माझ्याकडच्या कोयी जी आहेत ना, त्या माझ्याकडचा सगळा स्टॉक संपलेला आहे। आता थोडेशा आणखीन कोयी आहेत ना, त्या मी इथं वाळवत वगैरे ठेवलेल्या आहेत। त्या वाळल्या की त्या कोयींचे असंच गोळे तयार केले किंवा मोठा गोळा तयार करायला लागेल त्याचा, की मग त्याची रोपं तयार होतात। आणि हे गोळे असे पसरले सगळीकडे रानावनात की बऱ्याच गोष्टी आपल्याला शक्य होतात। माझं ॲक्च्युली हे अगदी छोटंसं पेरूचं झाड आम्ही मोठ्या मुश्किलीनं वाढवतो आहे। इथं लोक सगळीकडेच ती बोंब आहे की झाडं लावण्यामध्ये लोकांना इंटरेस्ट नसतो। झाडं फक्त लागलेली फळं दिसली की ती फक्त तोडायची, ही आपली मेंटॅलिटी आहे। फुकट म्हणजे काही करायचं नाही, काही नाही आहे ते फुकट आपलं हे करायचं, साधं झाडाला पाणी पण घालायचं नाही, अशी अवस्था असते लोकांची। ओके, ठीक आहे, मी मुद्दाम हा व्हिडिओ केला होता यासाठीच की लोकांना कळू दे की आपण कसं फास्ट म्हणजे वृक्षारोपण तयार करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स वापरू शकतो। थँक्यू व्हेरी मच।